आपल्या रोजच्या जेवणामध्ये नेहमी वापरला जाणारा पदार्थ यालाच आयुर्वेदामध्ये महाऔषधी म्हटले जाते। कारण घरातल्या हा पदार्थ काळरूपी कसल्याही प्रकारचा हृदयरोग असेल, हृदयासंबंधी सर्व तक्रारी असेल, या सर्व तक्रारी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरत असतो। सोबतच बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखी असते, सांध्यांना कटकट आवाज येत असतो, हात पायांना बधिरता येत असेल, हातापायांना वारंवार मुंग्या येत असतील, अशा सर्व समस्यासंबंधी सोबतच बऱ्याच व्यक्तींना छातीमध्ये जळजळ होत असते, घाबरल्यासारखे होत असेल, बीपीचा त्रास असेल, बीपीच्या गोळ्या घेत असाल, शुगर असेल, या सर्वांवरती अत्यंत गुणकारी हा उपाय ठरणार आहे। याचे सेवन सांगितल्याप्रमाणेच करायचं आहे। अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। अशा या घरगुती उपायासाठी सर्वप्रथम पहिला पदार्थ आहे तो म्हणजे मित्रांनो लसूण। आजच्या घरगुती उपायासाठी लसूणच का वापरायचा आहे? कारण लसणामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आयर्न, आयोडीन आणि विटॅमिन ए, सी, बी कॉम्प्लेक्सचा अंश आहे, ज्यामुळे साधारण दुर्धर आजार नष्ट करण्याची प्रचंड क्षमता या लसणामध्ये आहे। यासोबतच लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक आहे। तो अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटीऑक्सिडंट आहे। त्यामुळे आपल्या शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण शीघ्र वाढते, त्यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत होते। म्हणून या लसणाचा वापर डायबिटीज असणारे व्यक्तीही करायचा आहे। सोबतच ज्यांना खूप जुनाट सर्दी आहे अशा व्यक्तींना लसणाचा वापर कशा प्रकारे करायचा आहे ते पहा। लसणामध्ये व्होलेटाईल एक तेल आहे, ते सतत त्याचा उग्र प्रकारे वास येत असतो। या लसणाची पाकळी जर तुम्ही तुमच्या दातांमध्ये थोडा वेळ ठेवली तर तुमचे नाक चोंदले असेल तरी मोकळे होते, घशाची खवखव असेल तेही बंद होते। असा अत्यंत महत्त्वाचा लसणाचा वापर करता येतो। लसणामध्ये एलिसिन नावाचा तत्व असतं, ते रक्त पातळ करतं। त्यासोबतच तुम्ही रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घेत असाल तर या दरम्यान दोन्ही एकत्र घेतल्याने अधिक जास्त रक्त पातळ होते। म्हणून शक्यतो या दरम्यान लसूण कच्चा खाऊ नये, इतर पदार्थांमध्ये त्याचा मिक्स करून त्याचं सेवन करायला पाहिजे। अशी व्यक्ती नेहमी लक्षात ठेवा। हृदयासंबंधी सर्व तक्रारी, हार्ट अटॅक आलेला असेल किंवा आयुष्यात कधी हार्ट अटॅक न येण्यासाठी, सोबतच बऱ्याच व्यक्तींना ज्या बीपीच्या गोळ्या चालू आहे त्या गोळ्या बंद होण्यासाठी हा उपाय अत्यंत गुणकारी ठरतो। यासाठी तुम्ही गावठी स्वरूपातील लसूण घेतला तरी चालेल। हा लसूण जर नाही उपलब्ध झाला तर तुम्ही जाड पातळ असणारा किंवा कुठल्याही प्रकारचा लसूण वापरू शकता। हा लसूण चांगल्या प्रकारे सोलून घेतल्यानंतर यातील आपल्याला साधारणतः 10 पाकळ्या लागणार आहे। सर्वप्रथम या 10 पाकळ्या घरातील जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक करा। बारीक केल्यानंतर हे मिश्रण असंच आपणास 10 मिनिटे ठेवायचं आहे। त्यानंतर या उपायासाठी 1 कप दूध लागणार आहे। 1 कप दुधामध्ये जे तयार झालेले मिश्रण आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे। दूध उकळून आलं की ते दूध आपणास
एका कपात घ्यायचं आहे. तयार झालेले दूध सकाळी उठल्याबरोबर घ्यायचं आहे. ज्यांना दुधामध्ये हे शक्य नाही अशा व्यक्तींनी साधारणतः अशा 10 पाकळ्या घ्या. यामध्येच आपण साखर टाकायची आहे. अर्धा चमचा. ज्यांना शुगर नाही अशा व्यक्तींनी हा उपाय करू शकता. आणि हे मिश्रण आहे ते चांगल्या प्रकारे कुटून घ्या. तसेच ठेवा 10 मिनिटापर्यंत. त्यानंतर हे मिश्रण सकाळी उठल्याबरोबर खा. ज्यांना हेही शक्य नसेल अशा व्यक्तीने तेलामध्ये किंवा तुपामध्ये याच्या ज्या पाकळ्या आहेत या साधारणतः 10 पाकळ्या घ्या. त्यामध्ये टाका आणि तळून घ्या. तळून घेतलेल्या या ज्या पाकळ्या आहेत सकाळी उठल्याबरोबर खा. सलग 7 दिवस उपाय करा. सांधेदुखी असेल, हृदयासंबंधित कोणताही आजार असेल, रक्तामध्ये ब्लॉकेजेस असेल ते मोकळे करण्यासाठी, सेक्स संबंधी समस्या असेल, वारंवार तुम्ही जर बीपीच्या गोळ्या घेत असाल, शुगर असेल, अशा व्यक्तींसाठी हा उपाय अत्यंत गुणकारी ठरतो. हा उपाय तुम्ही सलग 7 ते 21 दिवसापर्यंत करा. अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.